युनिक मराठी तडका या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूया व्हेज कॉर्न चीज सँडविच. सगळ्यात आधी आपण ग्रीन चटणी बनवून घेऊया. त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट थोडासा पुदिना, थोडीशी कोथिंबीर आणि मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्यानंतर थोडंसं आलं आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. यात थोडंसं पाणी ऍड करून याला ग्राइंड करून घ्यायचंय. पाणी जास्तही ऍड करायचं नाहीये, एकदम फाईन पेस्ट बनेल असं पाणी ऍड करायचंय. तर आपण बघू शकता आपली चटणी इथे तयार झालेली आहे. चला तर मग आता बघूया सँडविच साठी लागणारे व्हेजेस. मी सगळे व्हेजेस इथे बारीक चॉप करून घेतलेले आहे. एक छोटा कांदा, एक छोटा टोमॅटो, 1 वाटी स्वीट कॉर्न, अर्धी वाटी काकडी, अर्धी वाटी शिमला मिर्च. हे मिक्स करून घेऊया. इथे मी एक मोठा चमचा मेयोनीज ऍड करत आहे आणि अर्धा चमचा चाट मसाला. इथे तुम्ही दुसरे मसाले पण ऍड करू शकता आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. याला छान मिक्स करून घेऊया. मी इथे छोट्या साईजचे 4 ब्रेड घेतलेले आहे. त्याच्यावरती एका साईडने आपण बटर लावून घेऊया. आणि त्यावरती ग्रीन चटणी ऍड करून घेऊया. त्यानंतर दुसऱ्या ब्रेड वरती मेयोनीज लावून घ्यायचंय. आणि त्यानंतर मी इथे थोडासा सॉस लावून घेते. आता हे सगळे व्हेजेस ब्रेड वरती टाकून घेऊया. मी इथे चीजच्या स्लाइस यूज करत आहे. ते आपण ब्रेड वरती ठेवून घेऊया. आणि ब्रेडला हलकस असं दाबून घ्यायचंय. मी इथे नॉन स्टिक सँडविच टोस्टर यूज करत आहे. त्यावर आपण दोन्ही साइडनी बटर लावून घ्यायचंय. बटर लावल्यास सँडविच करपत नाही आणि छान असं क्रिस्पी बनतं. त्यानंतर गॅसवरती 1 ते 2 मिनिटासाठी दोन्ही साइडनी छान असं भाजून घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपलं सँडविच इथे तयार झालेलं आहे. त्याला आपण मधून कट करून घेऊया. आपलं सँडविच इथे तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.